हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानराम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. पुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीसी दारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. आज आपल्या या संत समागम पेजवरती गेल्या जसं लॉकडाऊन पडलं तसं गेल्या 2 महिन्यापासून या संत समागम पेजवरती आमचे परमस्नेही हरिभक्ती पारायण वेदशास्त्र संपन्न प्रवीण महाराज शास्त्री केळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा संत समागम पेज आणि त्या पेजच्या माध्यमातून या वारीच्या पवित्र काळामध्ये काहीतरी भगवंताची वाङ्मयीन सेवा आपल्याकडून व्हावं या अनुषंगानं महाराजांनी मला जो विषय दिलेला आहे की वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, यथामती यथा अवकाश या अभंगाचा किंवा या अभंगाचा जसं संत महात्म्याच्या कृपेनं गुरुकृपेनं एक चिंतन मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करत आहे. या संत समागम पेजवरती अनेक मोठ्या मोठ्या विद्वानांचं चिंतन वगैरे झालेलं आहे. परमपूज्य गुरुवर्य घोडजकर शास्त्री गुरुजी यांचं मार्गदर्शन सातत्याने या पेजवरती आहे. सर्व गुरुजनांना नमस्कार करून या अभंगातून तुकोबाऱ्या सांगतात की वाट पाहे उभा भेटीची आवडी. परमात्मा आपल्या भक्ताची वाट पाहतो. भक्ताची वाट पाहत असताना देव भक्ताची वाट पाहतो आणि भक्तही देवाची वाट पाहत असतात. असा अनन्य साधारण देव आणि भक्ताचा आपल्याला संबंध पाहता येतो. भगवंताचा विचार पाहत असताना या अवतारामध्ये देवाला भक्ताच्या शिवाय करमत नाही किंवा भक्ताच्या शिवाय भक्त देवाला या अवतारामध्ये फार आवडतात. बाकीच्या देवाच्या अवताराचं जर आपण विचार जर पाहायचं ठरलं तर देवाचे आपण अवताराचं जर आपण चिंतन केलं तर मत्स्य, कच्छ, वराह, वामन अवतार, नारसिंह अवतार या सर्व अवतारामध्ये भगवंताचं एकेका भक्ताकरताच परमात्मा आले, आपलं कार्य संपवले. भगवान परमात्मा आपल्या कार्य काय होतं, एखाद्या प्रल्हादाच्या अवताराचं चिंतन करा किंवा वामनाच्या अवताराचा विचार करा, ध्रुवाच्या अवताराचं चिंतन पहा. प्रत्येक अवतारामध्ये भगवंताने अवतार धारण केलेला आहे. आपल्या अवताराचे कार्य समाप्ती झाल्यानंतर परमात्मा पुन्हा आपापल्या निजधामाला गेलेला आपल्याला पाहायला मिळतं. परंतु राम आणि कृष्ण या अवतारामध्ये भक्ताच्या शिवाय देवाला करमतच नाही. बस देव आणि भक्ताचा संगम या 2 अवतारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून भगवंताला भक्त पाहिजे आणि भक्ताला देव पाहिजे असं देवाचं आणि भक्ताचं एक वेगळं असणारं नातं आहे. आणि त्याच अनुषंगानं तुकोबाऱ्या सांगतात की वाट पाहे उभा भेटीची आवडी, भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. परमात्मा भक्ताच्या भेटीशिवाय एक क्षणसुद्धा भगवंताला करमत नाही. आणि त्याच अनुषंगानं आता हा असणारा वारीचा काळ आहे. आणि या वारीच्या काळामध्ये देवाला सुद्धा महाराज हुरहुर वाटत असते. म्हणून नामदेवरायाच्या का अभंगातून भगवंतानी सुद्धा बोलत असताना सांगितलं की बाबा आषाढी कार्तिकी विसरू नका मज अनुरंगा. भगवान सुद्धा परमात्मा सांगतात देवा
की बाबा काही करा, तुमच्या प्रपंचाच्या व्यस्ततेमध्ये काही जरी करायचं असलं तर या 2 वाऱ्यातून मला न विसर पडणार, ते सातत्यानं या 2 तरी वाऱ्या केलं पाहिजे. वारी म्हणजे काय, तर वारी म्हणजे एक साधना आहे, वारंवार केलं जातं त्याला वारी म्हणायचं असतं. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्याने 4 वाऱ्याचं आपण चिंतन करता. चैत्रीय, आषाढी, कार्तिकी आणि माघी या 4 वाऱ्याचं वर्णन करत असताना का बाबा लगेच 2 महिन्यानं पुन्हा पंढरपूरला जायचं, पुन्हा अजून आषाढीला यायला की नंतर पुन्हा कार्तिकीत जायचं, कार्तिकीत आल्यानंतर पुन्हा माघ मासात जायचं, पुन्हा चैत्रात जायचं, वारंवार होतं त्याला वारी म्हणतात. त्याचं कारण असं आहे, चैत्र मासात पाहिलेला परमात्मा अंतःकरणात साठवायचा आणि त्या परमात्म्याचं सारखं ध्यान, सारखं चिंतन करायचं आणि चिंतन केल्यानंतर हळूहळू आपल्याला त्या भगवंताच्या रूपाचं म्हणा, भगवंताचं विसर पडू लागलं की पुन्हा आषाढीला जायचं, पुन्हा कार्तिकीला जायचं, पुन्हा चैत्री वारी करायचं. हे एक वारीची साधना संत महात्म्याने आपल्याला सांगितलेली आहे. आणि त्याच अनुषंगानं भगवंताला भक्ताच्या शिवाय करमत नाही महाराज. म्हणून हा परमात्मा भक्ताच्या भक्त्या करताच हा परमात्माचा अवतार आहे. म्हणून संत महात्म्याने सांगत असताना सांगतात की बाबा, भवसागर तारता कारे करसी चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवूनी. तुकोबाराय सांगतात की हा परमात्मा पहिलं तीरावर आपल्या भक्ताची वाट पाहत हा परमात्मा उभा आहे महाराज. म्हणून आपण सुद्धा पांडुरंग अष्टक म्हणत असताना नेहमी म्हणता, प्रमाणम भवाब्दे रिदम माम कानाम नितंभक कराभ्याम धृतो येन तस्मात विधातुर्य सत्ये धृतो नाभिकोशा परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम. भगवंत परमात्मा कसा, प्रमाणम भवाब्दे इदम मामका नाम. हा परमात्मा महाराज आपल्या कमरेवर हात ठेवून आपल्या भक्ताची वाट पाहत हा परमात्मा उभा टाकलेला आहे. देवाला सुद्धा भक्ताशिवाय करमत नाही. आता सुद्धा परमात्म्याला महाराज सगळं आपल्या भक्ताकडेच भगवंताचं लक्ष आहे महाराज. माझे भक्त कुठं आहेत, काय नाही, यंदा वारी नाही. आणि त्या अनुषंगानं परमात्म्याला सुद्धा भक्ताची सारखी आठवण, सारखं सातत्य भगवंताला सुद्धा आहे. आणि त्याच न्यायाप्रमाणे आणि अशा पद्धतीनं परमात्मा भक्ताची वाट पाहत भक्ताचं चिंतन करत परमात्मा उभा आहे. का तर या भवसागरातून तारून येणारा या भवसागरातून तारून येणारा परमात्मा आहे आपल्याला पाहता येतं. आणि त्याच पद्धतीनं हा असणारा परमात्मा पंढरी क्षेत्राचं वर्णन पाहत असताना संत महात्मे किंवा मी नेहमी पाहत असताना देवही भक्ताची वाट पाहतो आणि भक्तसुद्धा देवाची वाट पाहतात. या 2 गोष्टीचा आपल्याला विचार या ठिकाणी पाहायचा आहे. देवाला सुद्धा अर्थभावनेनं परमात्मा आपल्या भक्ताची वाट बघतो. आता देव कुण्या भक्ताची वाट पाहतो याचंही आपल्याला चिंतन केलं पाहिजे. देव कुण्या भक्ताची वाट पाहतो, जे निरपेक्ष आहेत, जे निरामय आहेत, त्या भक्ताची परमात्मा वाट पाहतो महाराज. आपण पाहत असताना निरपेक्षतेचं वर्णन करत असताना 12व्या अध्यायात भगवंतांनी सांगितले, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार. असे जे भक्त असतात त्या भक्ताची परमात्मा वाट पाहतो. मग अशा भक्ताचं वर्णन करत असताना ते निरपेक्ष असतात महाराज. निरपेक्ष भक्ताची परमात्मा वाट पाहतो. आणि त्याच अनुषंगानं वर्णन करत असताना जर विचार करायचं ठरलं, निरपेक्ष मुनिम शांतम निर्वैर समदर्शनम अनुव्रजा अहम नित्य पूजय तिंग्र रेणुवे. अशा भक्ताची वाट परमात्मा पाहतो. आपल्या नामात अखंड चिंतनात असणारे रत भक्त महात्मे असतात महाराज. आणि त्या अनुषंगानं तुकोबाराचे अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतात. वाट पाहे बाई निडळी ठेवून हात, पंढरीचे वाटे दृष्टी लागलसी चित्त, कै येता देखेन माझा मायबाप, घटिका बोटे दिवस लेखी धरून या माप. तुकोबाराय सांगतात, डावा डोळा लवे उजवे स्फुरतसे बाहू, मन उतावेळ भाव सांडोनिया देहे, सुख सेज गोड चित्ते न लगे अनिका, नाठवे घरधान तहान पळाली भूक, तुका मने धन्यायसा दिवस तो कोण, पंढरीचे वाटे येता मूळ देखून. तुकोबाराय सांगतात, बाबा बस परमात्मा वाट पाहे निडळी ठेवून या हात. हे भक्ताची अर्थता आपल्याला पाहता येते. आणि त्याच दृष्टीनं देवाची सुद्धा भक्ताबद्दल आपल्याला अर्थता पाहता येते की बाबा या वारीच्या काळामध्ये हे खूप मोठं वारकऱ्याचं असणारं महाराज, फार मोठं असणारं. जसं एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर तिला दिवाळीच्या सणाला जसं माहेरला जायची जेवढी आतुरता असते, तसं कित्येक पद्धतीनं वारकऱ्याला सुद्धा आषाढी कार्तिकी एकादशी म्हणजे वारकऱ्याचं एक फार मोठा असणारा कुंभ म्हणा किंवा सगळ्यात मोठा वारकऱ्याचा एक सण आहे. आणि त्या सणाला जसे आईची अपेक्षा असते की बाबा आपली मुलगी आपल्या घरी आली पाहिजे, हे जसं आईचं ध्येय म्हणजे आईचं एक लक्ष असतं की आपली मुलगी आलीच पाहिजे,
तसं भगवंताला सुद्धा वाटतं. आपण सुद्धा भगवंताचे महाराज लेकरं आहोत आणि त्याच अनुषंगानं परमात्म्याला सुद्धा वाटतं की आपले सुद्धा भक्त आलेच पाहिजे. म्हणून आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. नाथ महाराज सुद्धा वर्णन करत असताना सांगतात की बाबा भक्ताची दाटी, आणि त्या भक्ताशिवाय परमात्मा महाराज भगवंताला सुद्धा भक्ताच्या शिवाय करमत नाही. म्हणून तुकोबाऱ्या सांगतात परमात्मा भक्ताची वाट पाहतो. आता भक्ताचं वर्णन करत असताना वारी ही एक साधना सांगितलेली आहे, आणि या साधनेचं चिंतन करत असताना आपल्या जीवनामध्ये नामाचं साधन केलं पाहिजे. नाम हे साधन आहे आणि परमात्मा आपलं साध्य सांगितलेलं आहे. नाम आणि नामीमध्ये आपण अभेदानं त्याचं चिंतन करता आणि त्या अनुषंगाने या परमात्म्याचं चिंतन पाहत असताना नामाचं साधन धरायचं आणि भगवान परमात्मा हे साध्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायचं, असं संत महात्मे आपल्याला या ठिकाणी सांगतात. हे परमात्म्याचं चिंतन आपल्याला करायचं, भगवंताला आपल्याला पाहायचं आहे, आणि त्या अनुषंगानं नाम हे साधन आहे, नामाचं साधन करायचं, आणि नाम साधन करत 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 आणि आपल्याला त्या अकारण करुणाकर असणाऱ्या परमात्म्याला आपल्याला प्राप्त करायचं आहे. मग साधनेचा विचार पाहत असताना वारकऱ्याची बाह्य साधनही सांगितलेली आणि वारकऱ्याची अंतरंग साधनही सांगितलेली आहे. अंतःकरण बाह्य साधनेलाही वारकऱ्याचे तेवढंच महत्त्व आहे आणि अंतःकरणाच्या साधनेलाही वारकऱ्याचे तेवढंच महत्त्व आहे. बाह्य साधनेचं वर्णन पाहत असताना आपण पाहता गोपीचंदन टिळा, कपाळाला आपण गंध लावलं पाहिजे, हृदयी कळवळा वैष्णवाचा, हे आंतरिक साधन आपल्याला वारकऱ्याची पाहता येते. कपाळाला गंध लावलं पाहिजे, हे वारकऱ्याचे नित्य साधन आहे. देवाच्या नामाचं सातत्य सतत साधन केलं पाहिजे, हे वारकऱ्याची दुसऱ्या साधना पाहता येते. आणि आषाढी आणि कार्तिकी वारकऱ्याची नैमित्तिक साधना आपल्याला पाहता येते. साधनेचं चिंतन पाहत असताना कपाळाला गंध लावलं पाहिजे, याच्यात खूप सामर्थ्य आहे महाराज. तुकोबाऱ्याचे अनेक प्रमाणात आपल्याला याचं चिंतन पाहता येतं. म्हणून महाराज एका अभंगातून सांगत असताना सांगतात, करू याची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी. पुढे महाराज बोलत असताना सांगतात, मनवू हरीचे दास लेवू ते भूषणे, कापे तया भेने कळीकाळ. नुसतं जर समजा आपण हे आपल्या कपाळावरती म्हणा, आपल्या या मस्तकावरती भगवंताचं जर समजा आपण जे काही भगवंताचं असणारं महाराज गंध वगैरे जर आपण लावल्यानंतर काळ सुद्धा महाराज कापत असतो. एवढं भगवंताच्या असणाऱ्या बाह्य स्वरूपाच्या साधनेला एवढं महत्त्व आहे. तर अंतरंग असणाऱ्या साधनेचं चिंतन केल्यानंतर काय त्याचं फल प्राप्त होईल, आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. तसं त्या पद्धतीनं हे देवाचं नाम घेणे सुद्धा एक सातत्य सांगितलेलं आहे बरं का. भगवंताच्या नामाचं आपल्या ठिकाणी सातत्य असलं पाहिजे. भगवंताचं नाम अहर्निशी घेतलं पाहिजे, आणि जे भगवंताच्या नामाचं अहर्निशी चिंतन करतात त्याची चक्र पाणी वाटप आहे, त्या भक्ताची परमात्मा वाट पाहतो. आता पुन्हा गंमत आहे महाराज, देव कुणाची वाट पाहतो? परमात्मा भक्ताचीच वाट पाहत असतो. देव भक्ताला आवडतात. मग भक्त सगळेच भक्त आहेत का बाबा? तुकोबाऱ्यांचे अनेक प्रमाण आहेत. चालो जाणे वाट ऐसा विरळा, एखादाच देवाचा भक्त असतो. परमपूज्य गुरुवर्य महाराज नेहमी प्रसंग सांगतात बरं का. ज्यावेळेस शाळेत अभ्यास 12वीला परीक्षेला सगळेच विद्यार्थी बसतात, सगळेच विद्यार्थी बसल्यानंतर त्यातला महाराज 90% म्हणा किंवा 95% घेणारा एखादाच विद्यार्थी असतो. तसे या भवसागरातून परमार्थाला प्राप्त करणारे सगळेच आहेत, सगळ्यालाच अधिकार आहे. म्हणून संतांनी सांगताना सांगितलं, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. आपण सगळेजण या, परंतु या पहिलं तीरातून तरुण जाणारा फक्त एकाच असतो. तसं भगवान परमात्मा म्हणजे तुकोबाऱ्या सांगतात की एकच असणारा याच्यातून महाराज काय होईल, तर या पहिलं तीरातून तरुण जातो. जसं एकच विद्यार्थी जसं मेरिटमध्ये येतो, परंतु अधिकार सगळ्यालाच आहे, तसं महाराज देवाला आवडण्याकरता, देवाला प्राप्त होण्याकरता नामाचं सातत्य असल्यानंतर नामाच्या साधनेनं परमात्मा भक्ताला आवडतो. आणि वारी ही जी साधना आपण पाहत असता, या वारीचं विचार करत असताना, या वारीचं चिंतन करत असताना वारी ही नैमित्तिक असणारी साधना सांगितलेली आहे. या साधनेत रत असलं पाहिजे. आणि ही वारी आल्यानंतर भगवान परमात्म्याला भक्ताची आठवण आल्याशिवाय राहत नाही. देवाला आठवण येतेच महाराज. आणि त्या अनुषंगानं साधनेचं चिंतन पाहत असताना काही साधना अशी असतात, ते साधने करत आपण काही जर आपण विचार केलात, काही साधना आणि साध्याचं चिंतन करत असताना काही साधनाही निष्फळ असते आणि काही साध्यही निष्फळ असतं. काही वेळेस चिंतन पाहत असताना साधना कठोर असतं, परंतु साध्यात समाधान नसतं. आणि काही वेळेस जर आपण विचार करायचं ठरवलं तर साधनही फलदायी असतं आणि त्याचं साध्यही फलदायी असतं. आपण जर सामान्य दृष्टीनं जर पाहायचं ठरलं, म्हणजे तो दृष्टांत अगदी योग्य नाही, तरी पण
बोलून जातो की एखाद्याला जर समजा साधनही क्षुल्लक आहे आणि ते साध्यही क्षुल्लक आहे. एखाद्याला जर समजा दारूच्या किंवा मद्यपानाच्या दुकानाला जायचं असलं आणि त्यांनी जर समजा खूप प्रयत्न करून त्या दुकानापर्यंत गेला, ते जाणं तिथपर्यंत योग्यही नाही आणि ते प्राप्त करणे योग्य नाही असं आपल्याला पाहता येतं. काही वेळेस जर चिंतन पाहायचं ठरलं, साधना खूप खडतर असते परंतु साध्य प्राप्त करण्याकरता त्याच्यातून तेवढं काही निष्पन्न होत नाही. एखाद्या वाघाच्या आपलं सिंहाच्या नाकातलं आपल्याला मणी काढायचं आहे, त्याच्याकरता कठोर असणारी आपण साधना केलात, परंतु महाराज साधना खूप योग्य पद्धतीनं आपण त्याचं अवलंबन केलात, परंतु जे आपलं निश्चित असणारं जे ध्येय आहे ते साध्य काही तेवढं व्यवस्थित आपल्याला वाटत नाही. परंतु काही वेळेस चिंतन पाहत असताना नाम हे साधनही सोपं आहे आणि नामाच्या दृष्टीनं परमात्मा असणारा साध्यही सोपा आहे बरं का. म्हणून नामनावाच्या साधनेनं, म्हणून संतांनी सांगितलेलं नामापरते साधन नाही बाबा, नामासारखं दुसरं जीवनामध्ये साधन नाही. नाम घेण्याकरता सगळ्याला अधिकार आहे महाराज, सगळ्याला. म्हणून ज्ञानोबाला सुद्धा सांगताना सांगतात, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. बाबा जे माझे भक्त असतात, आता पहा देवाला कोण आवडतं, मी मगाशी सांगितलं होतं देवाला भक्त आवडतात. मग कोणचे भक्त आवडतात? जे माझे भक्त आहेत, माझ्या नामाचं जे सातत्य ठेवतात तेच भक्त देवाला अहर्निशी आवडतात. ज्ञानोबा सांगतात, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती बस, देवावी न काही आता बोलण्याची नाही, किंवा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, या अवस्थेला ते संत महात्मे किंवा भक्त प्राप्त झालेले असतात. म्हणून तुकोबरा एका काल्याच्या अभंगात बोलत असताना सांगतात, माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी, कोण माझे गडी आहेत तर करती नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान. भगवंताचे गडी कोण आहेत? जे भगवंताच्या नामाचं निशिदिनी अहर्निशी जे चिंतन करतात ते भगवंताचे गडी आहेत. म्हणून त्या अनुषंगानं भगवंताला सुद्धा भक्त आवडतात आणि भक्ताला सुद्धा परमात्मा आवडतो. आपण जर त्याचा जर विचार करायचं ठरलं, तत्सुखी सुखत्वम आणि त्वम सुखी सुखित्वम या पद्धतीने आपल्याला त्याचा विचार पाहता येतो. तत्सुखी सुखित्व म्हणजे त्याच्या सुखात सुख मानणं, आणि त्वम सुखी सुखित्व म्हणजे आपल्या सुखामध्ये आपण सुखाचं चिंतन पाहता येतं. तसं देवाचं आणि भक्ताचं सुद्धा चिंतन याच पद्धतीनं आपल्याला पाहता येतं. देवाला आपल्या भक्ताच्या सुखात देवाला आनंद वाटतो आणि भक्ताला भगवंताच्या सुखात आनंद वाटतो, त्याला भक्त बनायचं असतो. पहा आपण अनेक उदाहरणांना आपल्याला चिंतन पाहता येतं. म्हणून या ठिकाणी भगवान सांगत असताना सांगतात, भक्ताला महाराज म्हणून आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. बाबा आषाढी आणि कार्तिकी हे काय आहे तर हे साधन असणारं आहे आणि हे अहर्निशी असणाऱ्या साधनाचं चिंतन भक्त महात्मे करतात. या दोन गोष्टीचं जर आपण विचार जर करायचं ठरलं, तत्सुखी सुखित्वम आणि त्वम सुखी सुखित्वम, या दोन गोष्टीचा विचार पाहत असताना परमात्मा भक्ताच्या सुखात सुख मानतो आणि भक्त देवाच्या सुखात सुख मानतात बरं का. आपण जर विचार जर करायचं ठरलं तर परमात्मा भक्ता करता येत असतो महाराज. अनेक प्रसंग आपल्याला पाहता येतात. अंबरीश राजा करता परमात्मा आले, नाथ महाराजांच्या घरी तर भगवान परमात्मा कावडीने पाणी भरले, 36 वर्ष भगवान परमात्मा होते. भक्ता करता देव येतो. आणि आता आपली अवस्था अशी की आता आपल्याला भक्त देवाकडे जाण्याकरता प्रवृत्त झालेला आहे. देव भक्ता करता येतोच महाराज. भक्त तर आपण प्रत्येक क्षणाला अरे शुद्ध भावनेनं भगवंताची आपण उपासना केल्यानंतर परमात्मा निश्चित प्राप्त होतो, यात काही दुमत नाही. परंतु आता आपलं वर्णन करत असताना आता आपल्याला देवाकडे जायचं. पाहत उभा टाकलेला आहे, वाट पाहे उभा नडळी ठेवून या आत, पंढरीची वाटे दृष्टी लागलीसे चित्त. आपलं असणारं चित्त आता भगवंताकडे असलं लागलेलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपण भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. आपली अवस्था कशी झाली पाहिजे? भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा, कधी कृपा करसी नेनो, मज दिना ते धावणे, शिणलं माझे मन वाट पाहता लोचन, तुका मने भूक तुझे पहावया मुख. तुकोबाराय सांगतात, आता मला व्यथा म्हणजे देवा आता माझे असणारी आता तुझ्या भेटीची अंतःकरणामध्ये मला खूप असणारी कशी आहे तर उत्कट असणारी अवस्था माझ्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. म्हणून तुकोबारायांच्या वारीचं सुद्धा आपण वर्णन करत असताना 7 पिढ्यापासून तुकोबारायांच्या घरी आपण वारीचं चिंतन करता आणि त्या अनुषंगानं अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल भेटण्याकरता तीव्र तळमळ पाहिजे महाराज. देव प्राप्त करण्याकरता म्हणून तळमळ पाहिजे.
आपण 4 भक्ताचं आपण वर्णन करता, कोण्या भक्ताने म्हणजे भक्ताचं जर आपण वर्णन पाहायचं ठरलं, आपण नेहमी पाहता अर्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ, प्रत्येकानं आपापल्या करता भगवंताची उपासना करतो, परंतु निष्काम योगी आहे, जो निष्काम कर्मयोगी असणारा जो भक्त आहे, तो भक्त भगवंताचंच चिंतन करतो, त्याच्या विरुद्ध दुसरं चिंतन करत नाही. अशा भक्ताची परमात्मा वाट पाहतो आणि असे भक्त लवकर येऊन मला भेटावं असं महाराज भगवंताला सुद्धा वाटतं. आणि त्याच न्यायाप्रमाणे देवाला सुद्धा भगवंताचं सुद्धा वर्णन करत असताना गुरुवर्य महाराज सांगत असताना सांगतात की बाबा ज्ञानोबाराय तुकोबाराय भेटण्याकरता सुद्धा देवाला भाग्य पाहिजे. आणि त्याच न्यायाप्रमाणे यंदा सुद्धा भगवंताला थोडीशी हुरहुर वाटली असेल की बाबा या भक्ताचं काय, तरी अरे एवढा असणारा वैष्णवाचा मेळा, काय आनंद असतो. ज्ञानोबाऱ्यांच्या पालखी सोहळ्यासोबत आपण वर्णन केला तर खूप वेगळा आनंद मानवी जीवनामध्ये प्राप्त होतो. महाराज हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं संत महात्म्यांनी त्या आनंदाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं देव भक्ता करता येतो आणि भक्ताला आता भगवंताकडे भेटण्याकरता जायचं आहे. अनेक भक्ताची उदाहरण आपण पाहता, भक्तच देवाला ओळखू शकतो, अन्य ओळखू शकत नाही. महाराज भक्ताच्या ठिकाणी परमात्म्याला ओळखण्याचा अधिकार आहे, भक्तालाच परमात्मा कळतो. काय आपण जर उदाहरण पाहायचं ठरलं तर ज्यावेळेस त्या उपमन्यूचं आपण वर्णन करत असताना खूप असणारी साधना झाली आणि इंद्राच्या रूपामध्ये भगवान शंकर परमात्मा आले आणि आल्यानंतर त्या उपमन्यूला बोलायला सुरुवात केली की बाबा अरे कशाला त्या भगवंताचं तू चिंतन करत बसलास, कशाला त्या शंकराजवळ काय म्हणले, स्मशानात राहणार तो परमात्मा भूते वेताळनाचं ते हर्षयुक्त उमापती असं त्या भगवान शंकराचं वर्णन आहे. तू मला शरण ये, मी तुला त्रैलोक्याचं राज्य देतो असं म्हणल्यानंतर महाराज तो उपमन्यू बोलायला सुरुवात करत असताना सांगतो अपि कीट पतंगो वा भवेयम शंकराज्ञया न तू शक्रतया द्वत्वम त्रैलोक्य अपि कामये. बाबा अरे जर समज मला जर भगवान शंकराची जर इच्छा झाली तर मी एखाद्या किड्यासारखं जीवन जगेल, एखाद्या मुंगीसारखं माझं जीवन व्यतीत करेल, परंतु तू जर समज इंद्रदेवा मला त्रैलोक्याचं जरी राज्य देत असले तर मी त्या त्रैलोक्याच्या राज्याची अपेक्षा किंवा मला त्या त्रैलोक्याच्या राज्याची अपेक्षा नाही, मी त्या राज्याला धिक्कार करतो. आणि शेवटी महाराज देवा अरे तू इंद्राच्या रूपात नाही, तू भगवान परमात्मा तू शिवरूपातच आहेस याची मला प्रचिती आली. आणि त्या पद्धतीनं महाराज पुढचा प्रसंग पाहतात. तो का सांगतो की भक्तच देवाला ओळखू शकतात, सामान्य जीवाला देवाला ओळखल्याचं काय तर तेवढी दिव्य दृष्टी नसते. म्हणून देव आता आपण नेहमी 11व्या अध्यायात सुद्धा पाहता अर्जुनाला भगवान परमात्मा किंवा 11व्या अध्यायामध्ये भगवंताचं विश्वरूप दर्शन पाहिल्यानंतर हा व्यापक असणारा परमात्मा आहे. अर्जुन सुद्धा विष्टीरूपानंच भगवंताचं चिंतन करत होता. आणि ज्यावेळेस महाराज सगळ्या चराचरामध्ये परमात्मा व्यापून आहे असं ज्यावेळेस अर्जुनाला ज्ञान झालं, काय सांगतो तर त्याचं सांगायचं तात्पर्य की भक्तच भगवंताला ओळखू शकतो. आणि त्या अनुषंगानं भगवान परमात्मा भक्ताची अर्थ भावनेनं म्हणजे अंतःकरणपूर्वक महाराज आपल्या भक्ताची वाट परमात्मा पाहत असतो. आणि अशा अनुषंगानं वर्णन करत असताना या ठिकाणी तुकोबाऱ्या सांगतात की वाट पाहे निडळे ठेवून या हात, पंढरीची वाटी दृष्टी लागलीसे चित्त. आपलं असणारं चित्त भगवंताच्या ठिकाणी लागलं पाहिजे. काया वाचा मनानं महाराज जे निष्काम भावनेनं भगवंताचं उपासना करणारे जे भक्त असतात ते अंतःकरणपूर्वक भगवंताला आवडतात. आणि भक्ताला असणारा परमात्मा महाराज सहज पद्धतीनं भगवान परमात्मा भक्ताला कसं असतो तर त्या भक्ताची सुद्धा परमात्मा अंतःकरणपूर्वक महाराज वाट बघत असतो, आपल्याला पाहता येतं बरं का. नाथराय सुद्धा आपल्याला सांगत असताना सांगतात की त्या भक्ताची असणारा परमात्मा वाट करतो. एखादा महाराज असा शुद्ध एखादा भक्त ज्यावेळेस परमात्म्याकडे आल्यानंतर त्या परमात्म्याबद्दल भगवंताची काय म्हणत भगवान परमात्मा कसं बोलतात नाथ महाराज वर्णन करत असताना सांगतात माझे भक्त भाग्य येते घरा, ते पर्वकाळ दिवाळी दसरा, तेथ तीर्थ धावती माहेरा, जेवी सासराऊनी कुमारी, पहावया भक्त पूजेची आवडी, सनकादिकाची पडे उडी, नारदा प्रल्हादाती भक्त कोळी, चढावडी धावती. नाथ महाराज सुद्धा या ठिकाणी बोलताना आपल्याला सांगतात की बाबा की माझे असणारे जे काही भक्त आहेत, माझे भक्त आल्यानंतर भगवंताला सुद्धा असणारं दसरा आणि दिवाळी वाटते बरं का. जसं आईला आपली मुलगी आल्यानंतर जसं दिवाळी दसरा वाटते तसं भक्त सुद्धा भगवंताकडे भेटायला गेल्यानंतर त्या भक्ताला सुद्धा काय वाटतं तर माझे भक्त भाग्य येती घरा, माझे भक्त असणारे माझ्या घरी आल्यानंतर मला काय होतो तो पर्वकाळ दिवाळी दसरा. बाबा मला माझ्या ठिकाणी असणारा तो दसरा आणि दिवाळीसारखा महापर्वकाळ आहे असं भगवान सुद्धा बोलून आपल्याला दाखवतात. म्हणून अशा पद्धतीने या भक्ताचं वर्णन करत असताना भक्त
भक्ताची परमात्मा वाट पाहत असतो महाराज. कधी एकदा भक्त येतील, कधी एकदा या भगवंताची आणि भक्ताची भेट झाल्यानंतर हा अलौकिक असणारा आनंद आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून त्याच अनुषंगानं भक्तालाच परमात्मा कळत असतो बरं का. आपण जर नेहमी आपण प्रसंग पाहत असताना ज्या वेळेस भानुदास महाराज पंढरपूरच्या वारीला निघाल्यानंतर, पंढरीच्या वारीला भानुदास महाराज ज्यावेळेस निघाले, म्हणजे नाथ महाराजांचे आजोबा, आणि निघाल्यानंतर पंढरपूरला जात असताना पंढरपूरला आल्यानंतर महाराज काय त्या ठिकाणी परमात्माच नव्हता. त्या बिदरच्या बादशाहाने भगवंताला असणारं महाराज कैद करून भगवंतालाच घेऊन गेले बरं का. आता देवाला घेऊन गेल्यानंतर भक्ताला सुद्धा भगवंताच्या भेटीचा वियोग सहन झाला नाही. आणि आता परमात्मा नाहीत म्हणून सगळे भक्त भजन करण्यामध्ये प्रवृत्त झाले. आणि गंमत अशी असते की भक्त, पुन्हा अजून एकदा सांगतो की भक्तालाच परमात्मा ओळखल्या जातं किंवा भक्तालाच परमात्मा कळतो महाराज. कारण का, संत महात्मे स्वरूपानं भगवंताचं चिंतन करतात, आपण सुद्धा साधना करता, आपण आकारानं भगवंताचं चिंतन करता, एवढा फरक आहे. संत महात्मे स्वरूपदृष्ट्या भगवंताचं चिंतन करतात. आणि त्याच पद्धतीनं भानुदास महाराज ज्यावेळेस पंढरी क्षेत्रात गेल्यानंतर परमात्मा महाराज नाही असं कळाल्याबरोबर भानुदास महाराजांनी आता निघाले महाराज. आणि निघाल्यानंतर भगवंताला पाहिल्यानंतर घेऊन येत असताना, आणि गंमत अशी झाली, परमात्म्याचं आणि भगवंताचं, भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर आनंद झाला. आता देवाला नेणार परमात्मा सगळ्या पद्धतीनं महाराज लीला करतो. आणि त्याच अनुषंगानं एका हार चोरीला गेला, भानुदास महाराजावर आळ आला. आणि भगवंतांनी सुद्धा सांगितलं होतं की ज्यावेळेस माझ्या भक्ताला त्रास दिल्यानंतर, माझ्या भक्ताला ज्यावेळेस त्रास होईल त्यावेळेस मी एक क्षणभर सुद्धा या ठिकाणी थांबणार नाही, असं म्हणल्यानंतर भानुदास महाराजावर चोरीचा आळ आला. आणि चोरीचा आळ आल्यानंतर भानुदास महाराजांना काय ठरलं, महाराज यांना फाशी सुळावर द्यायचं ठरवलं. त्यावेळेस भानुदास महाराजांनी सांगतात, सुळावर दे, कशावरही दे, अरे जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवानोळ त्रिभुवन काय, परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. भगवंताची आर्त भावनेनं प्रार्थना केले. आणि प्रार्थना केल्याबरोबर महाराज अगदी त्या सुळावर नेल्यानंतर गंमत असं झाला की त्या सुळावर जे काही सूळ होतं ते अगदी फुलं झाले. सांगायचं तात्पर्य एकच की भक्ता करता परमात्मा धावत येत असतो. देवा भक्ता करता देव आणि देवा करता भक्त, तत्सुखी सुखित्वम आणि त्वम सुखी सुखित्वम, या दोन्ही गोष्टींना आपल्याला विचार करावा लागतं. आणि त्याच पद्धतीनं विचार करत असताना या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा आपल्याला सांगतात की बाबा, परमात्म्याच्या भेटीची आस म्हणून तुकोबारायांच्या प्रसंग पाहत असताना महाराज ज्यावेळेस तुकोबारायांचं महाराज थकल्यानंतर आता पंढरपूर देवानीच महाराज तुकोबाराय करता जणू काय पंढरपूर जवळ आणलं, असं आपण वारीच्या प्रसंगामध्ये आपण तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा या माळशिरसलाच महाराज जगद्गुरु तुकोबारायांना पंढरी सर्व भगवंतांनी निर्माण केले. आणि तुकोबाराय सांगितले की बाबा इथं पंढरपूर नाही, अजून पंढरपूर लांब आहे, भेटी लागे जीवा लागलीसी आस. हे आर्त भावना जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतःकरणात असल्या कारणानं महाराज धावत पंढरपूरला सुटले. सांगायचं तात्पर्य की भक्ता करता परमात्मा येतो आणि देवाकरता सुद्धा भक्त धावत येतात. देवाला भक्ताचा विरह सहन होत नाही आणि भगवंताला सुद्धा भक्ताचा विरह सहन होत नाही. पहा, आपण जर विचार करायचं ठरलं, विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी नामदेवरायासोबत तीर्थयात्रेचा प्रसंग आपल्याला पाहता येतो. ज्ञानोबारायांनी आणि नामदेवरायांचं तीर्थयात्रेचं प्रसंग आपल्याला सगळ्याला ज्ञात आहे. भगवान ज्ञानोबाराय पंढरी क्षेत्रात आले आणि आल्यानंतर महाराज भगवंताला सांगतात की देवा, काही नाही म्हणले, मला नामदेवरायासोबत मला यात्रेला जायचं आहे. आता नामदेवरायासोबत यात्रेला जायचं म्हणल्यानंतर भगवंतांनी नामदेवाला सांगितलं, अरे साक्षात महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, साक्षात ज्ञानोबाराय तुला यात्रेकरता आमंत्रण देतात. नामदेवा, याच्यासारखं दुसरं कोणचं, अरे जीवनातलं खूप मोठं भाग्य आहे, असं ज्ञानोबा भगवान परमात्मा नामदेवरायला बोलतात. महाराज नामदेवरायला भगवान सांगत असताना सांगतात की नामा, तू ज्ञानोबारायसोबत तुम्ही वारीला जा, असं ज्यावेळेस महाराज बोलत असताना आणि त्या पद्धतीनं भगवान परमात्मा नामदेवाला सांगितलं. आणि नामदेवराय हे भगवंताचे लाडके असणारे भक्त होते बरं का. भगवंताचा विरह महाराज नामदेवरायला सहनच नाही. अरे बाल अवस्थेमध्येच भगवंताला
प्राप्त करून घेतलेले नामदेवराय, लहानपणातच भगवंताचा लळा लागलेला महाराज आणि त्या अवस्थेमध्ये नामदेवरायाची खूप असणारी भक्ती भगवंताबद्दल होती. आणि भगवंतांनी सांगितलं की बाबा, नामदेवरायाने विचारलं काही हरकत नाही की मी यात्रेला जातो, मला यात्रेला जाण्याबद्दल काही नाही, परंतु माझी काही परवानगी नाही, माझं काही इच्छा नाही, परंतु भगवंताची तुम्ही परवानगी घ्या. असं म्हणल्यानंतर ज्ञानोबारांनी सांगितलं, ऐसे भाग्य जेणे सर्वस्व साधावे, तरीच जन्मा यावे विष्णुदासा. बाबा, असं भाग्य असल्यानंतर जन्माला आल्यानंतर काय आहे तर ज्ञानोबाराच्या यात्रेमध्ये ज्ञानोबाच्या संगतीत आपल्याला यात्रा करायचं महत्भाग्य प्राप्त आहे आणि तुम्ही गेलं पाहिजे, असं भगवंतांनी नामदेवरायाला सांगतात. संतांच्या संगतीत अलौकिक आनंद असतो. पहा, सगळ्या यंदा वारकऱ्याचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ महाराज, जे काही आपली सगळ्या संतांची मांदियाळी आहे महाराज, साधूच्या संगतीत केलेला परमार्थ मानवी जीवनाला एक प्रकारची वेगळी दिशा देतो. म्हणून ज्ञानोबाराय सुद्धा सांगताना सांगतात, साधू संगे सुबटा उजू सत्कर्माची वाटा. आपल्या जीवनामध्ये संतांच्या संगतीत एक जरी पाऊल आपण महाराज पंढरीच्या वाटेवर, ज्ञानोबाराच्या संगतीत म्हणा, नाथरायाच्या अनेक संत महात्म्याच्या संगतीमध्ये आपण जर वारीचा आनंद घेतलात तर तो वेगळा आनंद असतो महाराज. म्हणून आपण वारीचं वर्णन करत असताना एखादा किती जरी नास्तिक असलेला मनुष्य एकदा समजा पंढरपूरच्या वाटेवर एक पाऊल जरी चालला तर तो पंढरपुरापर्यंत निश्चित येतो. हे महाराज त्या वारीचं सामर्थ्य आहे. आणि पंढरपुरात आल्यानंतर पुढच्या वर्षी त्याला कधीही आषाढी एकादशी हा निश्चित त्याला टकळा पंढरीचा लागल्याशिवाय राहत नाही. हे वारीचं सामर्थ्य आपल्याला पाहता येतं. आणि त्याच ना याप्रमाणे भगवान ज्ञानोबाराय आणि नामदेवराय या दोन भगवंतांनी नामदेवरायला सांगतात, तू बाबा नामदेव भगवंतासोबत तू जा म्हणल्यानंतर भगवान प्रवृत्त करतात. परंतु महाराज भगवंताला नामदेवरायाचा वियोग सहन झाला नाही. का सांगतो आपल्याला सांगायचं, तत्सुखी सुखत्वम आणि त्वम सुखी सुखत्वमचा विचार करत असताना भक्ताला सुद्धा देवाचा विरह सहन होत नाही. आणि विरह सहन होत नसल्यामुळं भगवान सांगतात की बाबा तुम्ही नामदेवरायाला घेऊन जा. आणि घेऊन जा म्हणल्यानंतर बघा काय भाग्य असेल, नुसतं कल्पना करायचं महाराज, काय तो सोहळा असेल. भगवान परमात्मा, ज्ञानोबाराय, नामदेवराय आणि या दोघांना वारीला महाराज म्हणजे सोडण्याकरता साक्षात परमात्मा जातात. आणि भगवान परमात्मा जात असताना ज्यावेळेस नामदेवरायाचा विरह भगवंताला झाला आणि झाल्यानंतर ज्यावेळेस परमात्मा महाराज महाद्वाराकडे आले त्यावेळेस नामदेवरायांचं भगवान परमात्म्याच्या मुखातली भाषा पहा. तीर्थयात्रेप्रती बोळविला नामा, आले निजधामा देवरावो, चरण प्रक्षाळ या रुक्मिणी देवी आली, श्रीमुख निहाळी भरुनी दृष्टी, तव ते निडारिले नयन, स्वेद भिजले वदन, हृदय झाले पूर्ण करुण रसे. बघा, भगवंताला भक्ताचं वियोग सहन होत नाही महाराज. तीर्थ यात्रेप्रती बोळविला नामा बोळविला म्हणजे नामदेवरायाला ज्ञानोबारायाने नामदेवरायाला तीर्थयात्रेकरता प्रवृत्त केल्यानंतर आले निजधामा देवराय असणारे महाराज कुठं आले तर महाद्वारामध्ये आले. आणि आल्यानंतर रुक्मिणी माता भगवंताला चरण प्रक्षाळ पाय धुण्याकरता पाणी देती. त्यावेळेस श्रीमुख निहाळी भरोनी दृष्टी, तवते निडरिले नयन, स्वेद भिजले. बरं का, भगवंताच्या श्रीमुखाकडे पाहिल्यानंतर भगवंताच्या त्या मुखातून महाराज अश्रू बाहेर धावत होते. देवाचा असे अगदा चेहरा भरून आलेला. आणि चेहरा भरून आल्यानंतर रुक्मिणी माता विचारते, देवा अरे बाप कृपेचा सागरू, सुखाचा सुख तरू, अर्थ लोभ परू, दिना लागी. अरे देवा तू सुखाचा सागर आहेस, असं असणारं तुझं सगळं वर्णन आहे. परंतु महाराज देवाच्या सुद्धा आपल्या नयनातून आपल्या भक्त आपल्यापासून बाजूला गेलेला आहे. देवाला सुद्धा भक्ताचा विरह सहन होत नाही. म्हणून महाराज भगवान सध्या सांगत असताना सांगतात की बाबा आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंगा. देव परमात्मा नामदेवरायाला वर्णन करताना सांगतात की बाबा या दोन्ही वेळेस माझा विसर पडून विसरण तो पडावा माझा देवा तुम्हासी. आणि या न्यायाप्रमाणे भगवान परमात्मा सुद्धा अगदी महाराज जसं आपली अवस्था जसं होत असते तसं त्या पद्धतीनं भगवंताला सुद्धा भक्ताचा विरह सहन झाला नाही. म्हणे वाढते जडभारी नामयाचा वियोग, दाटले उद्वेग चित्त माझे, कवण्या सुखे स्थिर न राहे माझे मन, केदवा डोळा प्राण देखीन माझा. बघा भगवान बोलतात महाराज, अरे मला नामाचा वियोग
दाटले उद्वेग चित्त माझे, मला नामदेवरायाचा वियोग मला सहन होत नाही, मला नामदेवरायाचा वियोग सहन होत नाही, केव्हा एकदाच मी नामदेवाला भेटू, अशी अवस्था महाराज भगवंताची झाली. इष्टमित्र बंधू मायबाप सखा, हे नामे मज देखे ठेविले तेने, तो कैसा मजवीन राखीला आपला प्राण, हे चिंते दारुण वाटे मज. भगवान बोलतात की बाबा मला नामदेवरायाचं ध्यास लागलेला आहे, मला नामाची असणारी मला ओढ लागलेली आहे, मला नामाचा वियोग सहन होत नाही, भक्ताला सुद्धा भगवंताचा वियोग सहन होत नाही आणि देवाला सुद्धा भक्ताचा वियोग सहन होत नाही. यालाच महाराज एक उच्चतम असणाऱ्या भक्तीचं चिंतन आपल्याला पाहता येतं. देव भक्ताचं चिंतन करत असतो आणि भक्त देवाचं चिंतन करत असतात. आणि त्या न्यायाप्रमाणे नामदेवरायाचा वियोग झाल्यानंतर भगवंताला पुढे महाराज नामदेवरायाला सुद्धा देवाचा वियोग झाला. नामदेवरायांनी सुद्धा विचार करत असताना देवापासून दूर गेल्यानंतर नामदेवरायाला तरी देवाशिवाय कर्मता काहो सांगा महाराज. नाही महाराज, ऐसे सुखरूप ऐसे चालती मार्गे परिचित्त पांडुरंगे नामयाचे क्षणोक्षणा वास परतोनी पाहे वियोगे नसाहे पंढरीचा. नामदेवराय आता बोलतात की बाबा मला सुद्धा असणारा क्षणभर सुद्धा भगवंताचा वियोग सहन होत नाही, मला सुद्धा क्षणभर सुद्धा भगवंताचा वियोग सहन होत नाही. कारण का तर क्षणोक्षणा वास परतोनी पाहे वियोग न घडे पंढरीचा वियोग भक्ताला सुद्धा सहन होत नाही महाराज. चिंतातुर थोर पडिले ते परिजनी न दिसे माझे कोणी जीवलग. नामदेवराय सुद्धा सांगतात मला वियोग सहन होत नाही. का बोलतो? भक्ताला देवाचा वियोग आणि देवाला भक्ताचा वियोग सहन होत नाही. यालाच महाराज वारी म्हणायचं असतं. हेच वारीचं असणारं एक अलौकिक असणारं साधन पाहता येतं. आणि जेवढं वियोगामध्ये चिंतन घडतं तेवढं भेटीत घडत नाही महाराज. आपण पहा, भक्तीच्या जर आपण भक्तिशास्त्राच्या जर दृष्टीने जर आपण विचार करायचं ठरलं तर पूर्वराग, मिलन आणि विरह या भक्तीच्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. असं भक्तीची उत्कट अवस्था प्राप्त झाली पाहिजे. देव केव्हा येईल, देवाच्या भेटीची अर्थता भक्ताच्या ठिकाणी असली पाहिजे महाराज. आपण जर विचार करायचं ठरलं तर ज्यावेळेस भक्तीची उत्कट अवस्था जर आपण जर पाहायचं ठरलं तर शबरी मातेचं आपल्याला चिंतन पाहता येतं. या शबरी मातेनं रोज असणारं महाराज भगवान परमात्मा आज येतील उद्या येतील हा अंतःकरणातला शुद्ध भाव होता. रोज महाराज काय करायचं, आपलं असणारं जे अंगण होतं ते स्वच्छ धुवायचं. तिची एक बाजूची मैत्रीण होती, काय ग म्हणले, रोज असणारं तू हे अंगण स्वच्छ करतीस, राहू दे म्हणले, एखादे दिवस न धुतलं तर काय हरकत नाही, कशा करता एवढा रोज अट्टाहास करतीस. त्यावेळेस त्या शबरीनं दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. त्या शबरी माता सांगते, अगं जर समज आज जर मी अंगण जर झाडले नाही आणि भगवंताची जर इच्छा झाली की आज आपण शबरीच्या घरी जावं तर माझं फारसं अंगण माझ्या भगवंताला दाखवू का सांग. याला भक्तीची उत्कट अवस्था म्हणतात महाराज. अरे कोणत्याही क्षणाला परमात्मा आपल्या जीवनामध्ये भेट देतो, ही अर्थता भक्ताच्या ठिकाणी असली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं महाराज आणि जर समज आज परमात्मा आल्यानंतर आपलं हे माझं अंगण अमंगल दाखवू, तसं महाराज जसं शबरीनं रोज आपलं अंगण जसं स्वच्छ करत होती, आज देव येतील, शेवटच्या काळामध्ये परमात्म्याचं दर्शन शबरीला झालं. तसं या देहरूपी सुद्धा अंतःकरणामध्ये अरे कधी परमात्मा विराजमान होईल म्हणून सांगता येत नाही. ज्ञानोबारे सुद्धा तेच सांगतात, आता हृदय आपुले चौफाळून या उठले वरी बैसवू पाऊले श्री गुरुची. हे हृदय सुद्धा आपले एक प्रकारचं मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये जर समजा आपण सुद्धा जर आपण कचरा म्हणजे काय महाराज, काम, क्रोध, लोभ या सगळ्या गोष्टी जर आपल्या शरीरामध्ये जर असले तर परमात्मा महाराज काय आहे तर परमात्मा लांब जाईल. मग त्याच्याकरता परमात्मा जर आपल्या अंतःकरणात येण्याकरता काय केलं पाहिजे तर आपलं हे देहरूपी मंदिर सुद्धा स्वच्छ केलं पाहिजे. अंतःकरणातलं मल, विक्षेप, आवरण या दोषाची निवृत्ती केली पाहिजे. आणि या दोषाची निवृत्ती झाल्यानंतर हा परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये निश्चित विराजमान झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्याकरता आपल्या अंतःकरणामध्ये तेवढी उत्कट असणारी अवस्था आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. आणि त्या अनुषंगानं शबरी मातेचा प्रसंग आपल्याला पुढचा पाहता येतो की अरे उष्टेबोर परमात्म्याने खाल्ले, का खाल्ले त्याचं कारण वेगळं. भगवंताला फक्त देव भावाचा असणारा भुकेला असतो, त्याच्याकरता भक्त देवाची वाट पाहतात. एक प्रसंग पाहत असताना एक कलियुगातला भक्त भगवंताची उपासना करत बसले आणि त्याला योगायोगानं नारदाची भेट झाली. आणि नारदाची भेट झाल्यानंतर नारदाचं दर्शन वगैरे झाल्यानं विचारलं, महाराज कुठं जाता?
नारद सांगितलं मी वैकुंठाला चाललो. काही निरोप बाबा. निरोप म्हणल्यानंतर त्या साधकाने सांगितलं काही निरोप नाही, फक्त माझा एकच निरोप आहे की भगवंताला विचारा की तुम्ही मला भेट देण्याकरता केव्हा येणार. नारद म्हणले काही हरकत नाही बाबा, मला काय म्हणले फक्त थोडं एवढंच आहे, मला काय फक्त जाऊन विचारायचं आहे की देव याला तुम्ही केव्हा भेट देणार आहात. नारद सांगितलं काही हरकत नाही बाबा, मी जाऊन विचारतो आणि तुझं एवढं असणारं मी काम करतो असं भगवान नारद बोलले. आणि नारद ज्यावेळेस वैकुंठात गेले, काय नारदांचं जे काही कोणचं काम होतं ते भगवंताशी वगैरे सरस झालं, बोलणं वगैरे झालं. आणि झाल्यानंतर ज्यावेळेस नारद महाराज पुन्हा इकडं माघारी येत असताना नारदाला एकदम त्या भक्ताचं आठवण झाली. आणि भक्ताची आठवण झाल्यानंतर नारदाने देवाला सहज विचारलं, देवा अहो कलियुगामध्ये एक तुमचा असणारा एक भक्त आहे आणि त्या भक्ताला तुम्ही भेट केव्हा देणार, त्या भक्ताला तुम्ही भेटायला केव्हा जाणार आहोत. त्यावेळेस नारदानी म्हणल्यानंतर भगवंतानी सांगितलं, अरे बाबा म्हणले तो भक्त कुण्या झाडाखाली भजन करत बसलेला, उपासना करत असलेला आहे. तेवढ्या झाडाची पाने संपल्यानंतर म्हणजे तेवढे युग झाल्यानंतर मी त्याला भेटायला येईल असं सांग. आणि असं सांग म्हणल्यानंतर नारद आले. आल्यानंतर पुन्हा त्या साधकाची भेट झाली. त्याने साधकाने नारदाला नमस्कार केला. महाराज विचारलात का भगवंताला. हो बाबा विचारलो म्हणले. आणि तू ज्या झाडाखाली बसले असं ती योगायोगानं ते होतं चिंचेचं झाड. त्या चिंचेच्या झाडाखाली हा भक्त भगवंताची साधना करत बसलेला होता. आणि साधना करत बसल्यानंतर विचारलं की बाबा देव भेटायला केव्हा येणार आहेत. या झाडाचे जेवढे पानं आहेत तेवढे युग झाल्यानंतर तुला परमात्मा भेटायला येईल म्हणल्यानंतर नारदाला वाटलं की हा आता लगेच्या लगे आपला प्राण सोडेल, याला दुःख वाटेल, याला काहीतरी महाराज त्रास होईल. परंतु महाराज त्या साधकाने असं काहीच न करणार ते नारदाला साष्टांग नमस्कार घालून तो साधक अगदी आनंदाने नाचायला सुरुवात केला. नारदाला प्रश्न पडला, अरे बाबा एवढे वर्ष झाल्यानंतर तुला परमात्मा येऊन भेटणार आहे, तुला थोडं तरी दुःख वाटलं नाही का. त्यावेळेस त्या साधकाने सांगितलं, महाराज अरे एवढा वर्ष झाल्यानंतर तरी मला परमात्मा भेटेल ना, एवढ्यातच माझ्या जीवनाची इति कर्तव्यता किंवा मला एवढ्यातच माझी धन्यता. का सांगतो तर भक्ताला देवाची आवड आहे आणि देवाला भक्ताची आवड आहे. अनन्यसाधारण पद्धतीने आपल्याला चिंतन करता येतं म्हणून अनेक अभंग आहेत महाराज भक्ताची सुद्धा भगवंताला बोल येवो धावून या विलंब काला वाया लावेला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवछेदके कोठे गुंतली समाय विश्वव्यापके न करी आता आळस आवेरू भावया प्रगट कैचा दुर्यंतरू तुकोबाराय सांगतात तू लवकर प्रगट होय. हा विरह भगवंताला भक्ताचा सण होत नाही. म्हणून सुद्धा या ठिकाणी भगवान बोलत असताना सांगतात की बाबा भक्ताला देवाला सुद्धा भक्ताची त्याची चक्रपाणी वाट पाहे. अशा भक्ताची भगवान परमात्मा वाट पाहतो महाराज. का वाट पाहतो तर त्याचं वर्णन करत असताना आपण जर विचार करायचं ठरलं, मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं नुसतं उल्लेख केलं होतं की भक्तीच्या 3 उत्कट अवस्था सांगितलेल्या आहेत महाराज. एक पूर्वराग सांगितलेला आहे, एक मिलन सांगितलेला आहे आणि एक विरह सांगितलेला आहे. एक पद्धतीनं पुढची अवस्था श्रेष्ठ सांगितलेला आहे. पूर्वरागापेक्षा मिलन श्रेष्ठ सांगितलेलं आहे, मिलनापेक्षा विरह श्रेष्ठ सांगितलेला आहे. आणि त्या विरहामध्ये पुन्हा 3 प्रकार आपल्याला पाहता येतात. भूत भविष्य वर्तमान. भूत विरह वेगळा आहे, भविष्य विरहाचं चिंतन वेगळं केलेलं आहे आणि वर्तमान विरहाचं चिंतन वेगळं केलेलं आहे. पुन्हा त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला 10 पद्धतीनं त्याचं चिंतन करता येते. चिंता तो तानव मलिनांगता प्रलापो व्याधी उन्माद मोह मृत्यूर दशादश. पुन्हा त्याच्या 10 अवस्था आपल्याला भक्तीच्या पाहता येतात. परंतु पूर्वराग आणि मिलन आणि विरह या 3 अवस्थेचं जर उदाहरण पाहायचं ठरलं तर आपल्याला एक प्रसंग पाहता येतो. ज्यावेळेस भगवान परमात्म्याला नेण्याकरता अक्रूर आले, या 3ही अवस्थेचं चिंतन आपल्याला गोकुळात पाहता येतं महाराज. भगवान परमात्म्याला नेण्याकरता अक्रूर निघाले. खूप त्याचं वर्णन केलेलं आहे. त्या मिलनाच्या शेवटच्या अवस्थेचं चिंतन पाहता येतं. पूर्वराग आपलं भूतविरह भविष्यविरह आणि वर्तमान विरह. ज्यावेळेस अक्रूराने गोकुळात प्रवेश केल्यानंतर विचारलं की बाबा नंदबाबाचं घर कुणीकडे आहे सांगा म्हणल्यानंतर तिथल्या लोकांनी म्हणजे पूर्वकल्पना होती की परमात्मा आता गोकुळातून मथुरेत जाणार आहेत हे असं ज्ञात होतं. आणि असं असल्यानंतर अक्रूराने विचारलं नंदबाबाचं घर कुठं आहे. त्यावेळेस त्या गोपाळाने सांगितलं ज्या घरातून सारखा पाण्याचा ओंडका येतो ते नंदबाबाचं घर आहे. अक्रूराने विचारलं बाबा एवढे नंदराज म्हणता आणि राजाचं घर असं म्हणजे त्यांच्या घरातून कुठं असं सारखं पाणी बाहेर पडेल का. त्यावेळेस त्या गोपाळाने उत्तर दिलं बाबा कोणीतरी क्रूर म्हणजे त्याच्या नावातच क्रूरता आहे असं
क्रूर असणारा अक्रूर आमच्या भगवंताला गोकुळातून मथुरेत नेणार आहे, ही अवस्था ज्यावेळेस आमच्या गोकुळवासियांना कळाली आणि कळल्यानंतर त्या दिवशीपासून सगळ्यांना महाराज भावी विरह झाला की आमचा परमात्मा गेल्यानंतर आमची अवस्था काय होईल, ही अवस्था आमच्या सर्व गोकुळवासियांची झाली. म्हणून त्या दिवशीपासून जे महाराज जे अश्रू धावत आहेत, तर अश्रूच्या नयनाने भिजली रे साडी, नाथ महाराजांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे. तसं महाराज सारखं अश्रू धावतात की भावी विरह, आमचा परमात्मा आमच्यापासून गेल्यानंतर आमची अवस्था काय होईल. याला भावी विरहाचं चिंतन पाहता येतं. भूतविरहाचं चिंतन करत असताना त्याच्या सानिध्यात आपण एवढा काळ आपण गेला बाबा, त्याच्यासोबतच राहिलात, त्याच्याशिवाय दुसऱ्या कुण्याच गोष्टीचा विचार केला नाहीत. भूतकाळाचं सारखं चिंतन भगवंतासोबत राहिलेलं, म्हणून भगवंताचा विरह सहन होत नाही. भूतकाळामध्ये भगवंतासोबत आपण त्याचं चिंतन केलेलं, परमात्मा आपल्यासोबत होता. भगवान परमात्मा, अरे लहानपणी असताना महाराज त्या पुतणेला मारलेली लीला पाहिली. अरे त्या भगवान परमात्म्याने त्या कालिया नागावर असणारं महाराज भगवान परमात्म्याने नृत्य केलं. ह्या सगळ्या असणाऱ्या गोष्टीचं त्या गोपिकेला चिंतन होऊ लागलं. लहान असणारे परमात्मा, अरे त्या पुतणेला मारत असताना हा परमात्मा किती देवाचं वय होतं, काही नाही, 5 दिवसाचे असणारे भगवान परमात्मा, आणि त्या असणाऱ्या परमात्म्याने म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीचं चिंतन या गोपिका करू लागले महाराज. तैसे चित्त पांडुरंगा झुरत असे भगवंताच्या म्हणजे भगवंताच्या चिंतनाकडं या गोपिकेचं असणारं लक्ष लागलं. हा सारखं भूतकाळाचं त्यांना स्मरण होऊ लागलं, आणि त्या पद्धतीनं विचार करत असताना की उद्या आपला परमात्मा गेल्यानंतर आपली अवस्था काय होईल, हे भक्तीचे उत्कट असणाऱ्या अवस्थेचं चिंतन आपल्याला पाहता येतं. म्हणून भगवंताच्या विरहात कोणत्या का होईना महाराज भगवंताच्या लीलेचं, भगवंताच्या गुणेचं अनेक पद्धतीनं त्या गोपिका चिंतन करू लागले. अरे लहान असताना या भगवंताला आम्ही अंगाला असणारं शेण लावलेला हा परमात्मा पाहिला, अंगाला असणारं महाराज गाईच्या शेणानं माखलेला परमात्मा पाहिला. एकमेकिका गोपिका त्या भगवंताचं वर्णन करत असताना सांगतात, शृणसखी कौतुकमेकम नंदनिकेतांगणे मया दृष्टा गोधूली धूसरितांगो वृत्तते वेदांत सिद्धांत. अगं वेदांताचा सिद्धांत सांगणारा परमात्मा आम्ही नंदबाबाच्या अंगणात पाहिलात. कसा पाहिलात तर अंगाला शेण माखलेला, अंगाला महाराज चिखल लागलेला परमात्मा, अलौकिक असणारा परमात्माचं अलौकिक असणारं रूप आमच्या दृष्टीला दिसलं. आता या रूपाचं या भगवंताच्या रूपाचं आपल्याला पुन्हा दर्शन होणार नाही. या सगळ्या गोष्टीचं जे काही चिंतन होतं याला भूतविरहाचं चिंतन आपल्याला पाहता येतं. आता वर्तमान विरहाचा जर विचार केला, आता इथून परमात्मा जाणार, आपली अवस्था काय होईल, आता पडेल. म्हणून कानेया रे जगजेटी देई भेटी एक वेळा, देवा एकदा भेट दे. अनेक प्रमाण विरह प्रकरणातले सांगितले. तुकोबारांचे ज्ञानोबारा सुद्धा वर्णन करताना सांगतात, पडिलो दूरदेशी माझा आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी, दिनतैसी रजनी झाली गे माय, अवस्था लावून गेला अजूनही का नाही बाबा, ये गरुड वाहन गंभीरा येई गा दातारा. भगवंताला प्रार्थना करतात, वर्णन करतात. म्हणून ज्ञानोबारा सुद्धा वर्णन करत असताना एका गवळणीमध्ये ज्ञानोबारा सांगतात, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखीला डोळा बाईयेवो, का तर बाबा वेदलेवो मन तयाची गुणी, क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी, पौर्णिमेचे चांदणे क्षणोक्षणा होयवनी, तैसे माझे जिनी एका विठ्ठलेविन. अशी अवस्था या भक्ताची असते. देवा भक्ताशिवाय महाराज हे भगवंताच्या शिवाय हे भक्त महात्मे अन्य गोष्टीचा विचार करत नाहीत. म्हणून राग पूर्वराग मिलन या सर्व गोष्टीचं जर आपण चिंतन केलं तर सगळ्यात श्रेष्ठ असणारं भगवंताचं मिलनात जेवढं मनुष्य त्याचं चिंतन करतो तेवढं भेटीमध्ये चिंतन होत नाही. म्हणून भगवंतानी जणू काय एक सुवर्ण असा योग आपल्याला प्राप्त दिलेला आहे की बाबा माझ्या पूर्व असणाऱ्या वारीचं तुम्ही चिंतन करा. माझ्या भूतकाळात आपण भगवंताच्या वारीला गेलेलं, भगवंताच्या सानिध्यात उभा टाकलेलं चिंतन करायचा योग आपल्याला यावर्षी प्राप्त झालं, म्हणायला काही हरकत नाही. असं मला एक माझ्या अल्पशा बुद्धीनं मला वाटतं की भगवंताच्या भूतकाळाचं चिंतन करण्याचं एक संधी परमात्म्याने आपल्याला दिलेलं आहे. सारखं त्याचं सातत्य, त्या भगवंताचं चिंतन. अरे आपल्या अंतःकरणापासून, आपल्या दृष्टीपासून, आपल्या डोळ्यापासून परमात्मा आपल्या बाजूला न गेला पाहिजे, अशी आपली अवस्था झाली पाहिजे. म्हणून याचं वर्णन करत असताना की याला भूतविरह सांगितलेला आहे. म्हणून तुकोबारे सुद्धा सांगतात, कन्या सासुरासी जाये मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, किंवा भेटसी केशवा सांग देवा, केव्हा मला भेटशील. एवढी आर्तता आपल्या अंतःकरणामध्ये झाली पाहिजे. परमात्मा भेटी करता खूप तळमळ पाहिजे महाराज, देव भेटण्याकरता अतिशय तळमळ पाहिजे. तर महाराज जशी जीवना वेगळी मासुळी
तैसा तुका तळमळी. अरे जशी असणारी माशी पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर जशी माशी तडफड तडफड करते, तसं महाराज भक्त सुद्धा या भगवंताच्या वियोग झाल्यानंतर त्या पाण्यासारखी, त्या माशासारखी भक्ताची अवस्था होते. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर माशी आपला प्राणच देते, तसं भक्ताला सुद्धा भगवंताचं विरह सहन होत नाही आणि देवाला सुद्धा भक्ताचं विरह सहन होत नाही. म्हणून भगवान सांगत असताना सांगतात, भेटी लागी जीवा लागलीसी आस. मला आस लागलेली आहे देवा, केव्हा एकदा मला तुझ्या चरणाच्या ठिकाणी येऊ बस. आता माझ्या आयुष्यात काय नाही, फक्त तू भेटावं देवा, धन्य आनंदाची सापडली वेळ. माझ्या आयुष्यामध्ये बहुत दिवस आर्त वानसी, अनेक दिवसापासून माझ्या अंतःकरणात आर्त होतं की बाबा देवा तुझी भेट झाली पाहिजे, तुझ्या असणाऱ्या सगुण रूपाचं असणारं मला दर्शन झालं पाहिजे. त्या अंतःकरणामध्ये भक्ताच्या ठिकाणी असणारी तळमळ असते. म्हणून तुकोबार या ठिकाणी सांगतात की बाबा भक्ताला भेटीच्या आवडीचं वर्णन करत असताना देव आणि भक्ताचं जर वर्णन करायचं ठरलं तर भक्त परमात्मा, देवाच्या भेटीची आवड, परमात्मा सारखं महाराज तिष्ठत असणारा परमात्मा, भक्ताची वाट पाहे उभा निडळे ठेवून या हात. परमात्मा भक्ताची वाट पाहत आहे. म्हणून आपण सुद्धा महाराज त्या भगवंताचं चिंतन करण्याकरता, त्या भगवंताच्या भक्तीचं सातत्य आपल्या ठिकाणी प्राप्त व्हावं. आपल्या अंतःकरणातसुद्धा भगवंताचं उत्कट असणारं विरहाची भावना, विरह भगवंताबद्दल आपल्या ठिकाणी प्राप्त व्हावा. जसं महाराज गोपिकेसारखे भक्तीचं वर्णन आपल्याला पाहता येत नाही. आता व्रजगोपिकांना आपण सुद्धा वर्णन करत असताना गोपिकेतलंच वर्णन केलेलं आहे. अरे तव कथामृतम तप्त जीवनम कविड भीषतम कल्मशापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवी गृणंती ते भूरिदा जना. भगवंताच्या चिंतनात ते तप्त झालेल्या गोपिका, हरिणे माझे हरिले चित्त भारवित्त विसरलो, अशी जशी गोपिकाची जी अवस्था आहे त्याच उच्चतम अवस्थेचं चिंतन आपल्या ठिकाणी सुद्धा अंश मात्रानं प्राप्त व्हावं. जसा महाराज तो भक्ताला, जसा गोपिकेला तो परमात्माची जशी आर्त भावनेनं जसा परमात्मा वाट बघतो, तसं महाराज आपली सुद्धा भगवान परमात्म्याने तेवढी खूप साधना आपल्याकडून घडली पाहिजे. त्या साधनेचे आपण कुठंतरी महाराज त्या साधनेला आपण पात्र झालं पाहिजे. हे साधनासुद्धा प्राप्त, आपण त्या साधनेला प्रवृत्त होण्याकरताच भगवंताचीच आपल्यावर जणू कृपा प्राप्त व्हावी. कृपा प्राप्त झाल्यानंतर त्या भक्तासारखंच आपण सुद्धा त्या भगवंताशी एकरूप व्हायचा प्रयत्न केला पाहिजे, असं चिंतन या वारीचं आहे. वारकऱ्याला खूप मोठा वियोग आहे महाराज. खूप ती भावना वारकऱ्याला व्यक्त करता येत नाही. परंतु ईश्वर इच्छा बलिरेसी, भगवंताच्या इच्छेपुढे आपलं काही चालत नाही. म्हणून त्याच अनुषंगानं आपण पाहत असताना ही असणारी जी वारी आहे ती यंदा आपल्या शरीराची किंवा देहाची वारी नसून आपल्या ही असणारी यंदा मनाची वारी आहे. आपल्याला मनानं भगवंताचं आपल्याला या ठिकाणी चिंतन करायचं आहे. म्हणून आज आपण जसं आजचा असणारा ज्ञानोबारायचा मुक्काम, आज बरड काल लोणंद माऊली निघालेली आहेत. हळूहळू पंढरीच्या दिशेनं आता पंढरी जवळ येणार आहे, असा भाव आपल्या अंतःकरणात आपण बाळगायचा. अशी साधू संताची कृपा व्हावं, भगवंताचं चिंतन आपल्याकडून अहर्निशी घडावं, असे भगवान परमात्म्याने आणि संत महात्म्याने आपल्यावर अखंड कृपा व्हावं. सगळ्यांच्या ठिकाणी असणारं जे काही आपल्या ठिकाणी हे मोठं असणारं जे दुःख आहे, हे दुःख लवकरात लवकर बाजूला झालं पाहिजे. सगळ्या जगामध्ये महाराज सर्वत्र सुखिनः संतु सर्वे निरामयः सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित दुःखमाप्नुयात. हे सगळं जग असणारं सुख समृद्धी व्हावं. भगवंतानी लवकरात लवकर या दुःखातून आपल्याला महाराज बाजूला करावं. हे झालेलं वाक्पुष्प सर्व संतांच्या चरणावर समर्पण करतो आणि हे झालेलं माझं चिंतन सर्वांच्या चरणावर समर्पण करून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी.